महाराष्ट्र गुजरात बॉर्डर पेठ तालुक्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती असणारी ही बॉर्डर आहे। राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की सगळ्या बॉर्डर बंद झालेल्या आहेत, परंतु अजूनही ही बॉर्डर चालू आहे। या ठिकाणी ड्रायव्हर लोकांकडून एंट्री घेतल्या जातात, पैसे घेतले जातात। हा सगळा पैसा दिवसभराचा जो गोळा होतो, रोज हजारो लाखो रुपये, हा कोणाच्या खिशामध्ये जातो काय माहिती। परंतु लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ही आहे की अवघ्या पेठ मतदारसंघापासून 7 किलोमीटर अंतरावरती ही बॉर्डर आहे, तरीही तिथल्या स्थानिक जे आमदार आहेत, जे खासदार वगैरे आहेत, त्यांना ही गोष्ट माहीत नसावी का? मग याचा अर्थ असा की इथे कोणाच तरी हात आहे यांच्या डोक्यावरती, म्हणून ही बॉर्डर अजूनपर्यंत चालू आहे। हे बघा, ह्या एंट्री घेण्यासाठी गाड्या सगळ्या बाजूला उभ्या केलेल्या आहेत आणि जो एंट्री देईल त्याची गाडी जाते। आपण काही थांबत नाही या ठिकाणी, कारण आपला अशा गोष्टीला सर्रास विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या जवळ ही घटना घडत असताना सुद्धा स्थानिक आमदार खासदारांना कसं काय या गोष्टी माहिती नसतात, याचंच आश्चर्य वाटतं। आणि फडणवीस साहेबांपर्यंत पण ही गोष्ट नक्की गेली पाहिजे।